संघ मालकाला देखील टेन्शन होतं. ऋषी देसाई देखील येते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगले पंच. चला 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 लवकर जरा चालू करा मॅच, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. अजूनही आम्हाला मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला यथारा 11 आपण तर टॉप 3 मधला पहिला संघ आहे. चला बॅटर बॅटर प्रेक्षक देखील प्रथमेश या स्पर्धेसाठी भरपूर आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. तर प्रेक्षक नसतील तर या स्पर्धेला तुमच्या मजा नाहीये. त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो सुपर संडे मध्ये. चला ज्ञानेश्वर, आपण जर आला असाल तर या लवकर, कारण संघ थांबलाय तुमच्यासाठी. प्रथमेश जरा बघा, प्रथमेश प्रथमेश आपण जरा जा. पंच बघा काय बातचीत करतायत. टॉस जिंकला परत चाम स्पोर्ट्स संघांनी, पुष्कर रेवलेंनी टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला का? यस यस, नाही आम्ही चाम स्पोर्ट्सने दिलं होतं. पुष्कर शिवांशी 11. टॉप 3 मधला यथार्थ 11 संघ टॉप 3 मध्ये पहिला संघ पोहोचलाय. नेक्स्ट मॅच ते देखील आम्ही लगेच अनाउन्समेंट करतो. मनीष, नेक्स्ट मॅच कोणाची ते देखील आम्हाला सांगून ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला वेळ वाचेल. शेवटची मॅच असणार आहे स्वस्तिक 11 आणि स्वस्तिक आणि एसएससी चे कॅप्टन टॉस साठी यायचंय. चला जरा लवकर करा, वेळ फार कमी करा. दोन्ही संघ ना विचार केला तर आता सोनारपाड्याच्या संघाला, एक संघाला आपण बघितले तर छत्रपती ट्रॉफी मध्ये मेगा फायनल मध्ये खेळायचं आहे. काही ते खेळाडू खेळतायत ते देखील इथे रेल्वे प्रीमियर लीग मध्ये. ज्ञानेश्वर चला लवकर. ज्ञानेश्वर जोशी मॅन फ्रॉम जुनडोंबोली, स्वस्तिकचे कॅप्टन आले आहेत. एसएससी डोंबोली संघाच्या संघाने एक टॉस साठी या. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येते यावेळेला आपण पाहू शकता अभिजित, आणि आपण पाहू शकता सलामीची जोडी अतुल पाटील संदप. अभिजित आणि दुर्गेश, एक आपण चिंचोड्या पाड्याचा खेळाडू, एक आपण तर घेसरचा खेळाडू. सुरेंद्र जरा आपल्या समालोचक कक्षामध्ये शांतता ठेवा. चला जरा लवकर लवकर. अतुल पाटील जरा सामना सुरू करा लवकर. गोलंदाजी मार्कवर अतुल पाटील येतोय. चाम स्पोर्ट्स विपक्ष तर पुष्कर शिवांशी 11 मध्ये मॅच पाहतो आपण. पहिला चेंडू ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. बोला 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 बोला. क्या बात आहे. अतुल पाटील तुमच्यासाठी पारितोषिक आले बघा. सलग 3 वाईट साठी 2 वाईट साठी 3,000 रुपये. काय प्रथम पाटील कडून काय पारितोषिक लावतील बाबा. पैसे ज्याला द्यायचं तो काही अटी टाकतो. असू दे नाही, असू दे. काकाचा मुलगा असेल चालेल, पण आता 8 बघा ना, 2 वाईट टाकले तर मग त्याला 8 चेंडूंचं षटक फेकावं लागेल, आणि त्याच्यात जर नंतरचे चेंडू षटकार लागले तर. अतुल पाटील, पण अतुल पाटील तसा करणार नाही. अतुल पाटील एक चांगला गोलंदाज आहे. मॅन फ्रॉम संदप क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मास्टर माइंडचं काम करतो जितू शेलार. त्याला माहिती आहे दुर्वेची विकेट किती महत्वाची आहे. ऑन साइडला आपण पाहू शकता 30 सर्कलमध्ये शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण. ओ जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू. कॉडब्यांचा अपील केलं जातं यावेळेला. जितू शेलार काहीतरी बातचीत करतायत.
बॅटरशी काहीतरी बातचीत करतायत कदाचित. आपण तर दुर्गेश सांगतात की झेल नाही आहे. आपण बघितले तर यावेळेला जितू शेलार सांगतोय की कॉट बियाणं आहेत तुम्ही, पण पंच मात्र कोणत्याची खूण करत नाही. दोन्ही पंच भीष्मासारखे तटस्थ उभे आहेत. मैदानावर इतकी शांतता आहे ना. अभि आपण बघितले तर टाचणी जरी पडली ना तरी आवाज येईल, इतकी शांतता मैदानावर. त्यामुळे कॉट बियाणचं अपील झालं असतं, जोरात ऐकायला आलं असतं. पुन्हा त्या अतुल गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडे मारा करतो. काय गोलंदाजी करतो, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो अतुल पाटील. फटका चांगला यावेळेला. कॉटन बॉलची संधी हुकली इथे. बॅटर बाद सांघिक यस, बिग विकेट. शिवांच्या आपण पुष्कर संघाचा पहिला गडी बाद येतोय. एक या धाव संघ. बिग विकेट, बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट गेली रनआउटच्या स्वरूपात. संतोष जातोय. संतोषला पाहिलंय ना अभि, तर आमच्या आपण दातिवली गावचे विनीत पाटील आम्हाला आठवतात. यावर्षी जबरदस्त टच मध्ये आहेत विनीत पाटील, मॅन फ्रॉम दातिवली. तर बघा एक गडी बाद धावसंख्या आपण पाहू शकता. एक पुष्कर शिवांशी 11 संघ बॅटिंग करतोय. नाणेफेक जिंकले अतुल, चांगली गोलंदाजी करतोय. वेग प्रचंड या वेळेला. काय रक्षण बघा जितू शेलारचं. कलेक्टिंग बघा काय चांगलंय. जरी चेंडू सोयर असेल पण आपण तर एक तर आलाय. अजून एक वाईट आला तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. काय पारितोषिक लावतायत सूरज. कॅश ज्याच्याकडे तो काही पारितोषिक लावू शकतो. 2 धावा. अतुल राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. हवेमध्ये झेलची शक्यता आहे. शॉट कव्हरचा क्षेत्र माझा झेल आहे, मी घेणार आहे. खूप चांगला झेल घेतो बॅटर बाद. अजून एक यश मिळतंय. संधी देऊ आता आम्ही. नवीन बॅटर चला जरा लवकर. यश येतोय आता नवीन बॅटर. यश आणि बॅटर कोण आहे? संतोष. यश आणि संतोषी जोडी. अतुल पाटील भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. प्रथमेश येतोय. चेंज बॅटिंग ऑर्डर. प्रथमेश आलाय. अभिजित बाद झालाय. काय गोलंदाजी करतो बघा अतुल पाटील. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी. आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल कारण दोन्ही एकाच गावचे खेळाडू. प्रथमेश संदपचा आहे, अतुल पाटील देखील संदपचा आहे. चेंडू बाकी फक्त आणि फक्त या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अभि आम्हाला खूप चांगली माहिती देत नाही. दुपारच्या भोजन झाल्यानंतर अभिचा पेन देखील खूप चांगला चालतोय आता. नाही काय हरकत नाहीये. ओंकारने देखील आपण तर ओंकार जोशीने देखील थोडीशी प्रॅक्टिस केली कॅमेऱ्यावरती. अतुल चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. शॉर्ट लेग रिजन मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात केलं अतुलने. ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षण तैनात आहे. फटका चांगला. झेलची शक्यता आहे. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट अजून एक मिळाली आहे. काय गोलंदाजी करतोय बघा अतुल पाटील. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो. ड्राईव्ह करायला भाग पडला आणि शॉट आपण कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात होतं त्याला मात्र भेदलं नाहीये. तिथे मात्र झेल गेलाय. प्रथमेशला मैदान सोडावं लागतंय. अतुलला यश मिळतंय. नवीन बॅटर. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये.
तीन बॅटर बाद झाले, एक सांघिक यश आणि दोन बॅटरना बाद केलेत. अतिशय चांगली गोलंदाजी ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. सूरज आता पारितोषिक लावा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. ना आता संधी आहे ना, विकेट हॅट्रिकला पारितोषिक लावा. फटका चांगला होता प्रथमेशचा, पण कव्हर्सला मात्र भेदला नाहीये. अतुल ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर 2 धावा देऊन 3 महत्वपूर्ण विकेट त्याने बाद केल्यात. पुष्कर शिवांशी 11 संघ बॅटिंग करतोय, थोडासा अंगलट येतोय निर्णय. ओ फुटचा चेंडू, वेगवान चेंडू, काय गोलंदाजी केली. षटक आवडलं असं टाय होऊन जाते अतुल साठी. जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये त्याने 3 गडी बाद केलेत, एक सांघिक यश मिळालं, 2 बॅटरना बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. तर ओमकार साठी पारितोषिक आले 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणारे किरण पाटील. किरण पाटील कडनं 500 रुपये. क्या बात आहे. नाही असू दे, आम्ही पारितोषिक पुकारू ना. नवीन गोलंदाजाला करण ठाकूर, मॅन फ्रॉम सोनारपाडा. अजून एक सोनारपाडा अष्टपैलू खेळाडू करण ठाकूरला अरो 11 कडनं जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता बक्षिसं लागतीलच, कारण की आता महत्वाच्या मॅचेस सुरू झाल्यात, नॉकआउट मॅचेस सुरू झाले आहेत. इथून हर 2 धावा झाल्यात. करण ठाकूर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. हो यावेळेला आपण तर बॅकफुट गेलो, कट करायचं होतं. आपण बॅटर पाहू शकता संतोष आणि ओमकार ही जोडी मैदानात. ओव्हर हॅट्रिक घेतली तरी 1000 रुपये मिळतील. करण अतिशय चांगला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू रवी 11च्या माध्यमातून. करण ठाकूर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. स्ट्राईकला संतोष. लिडिंग येते, झेलची शक्यता आहे. जितू शेलरला माहिती आहे की झेल होणार नाहीये, त्यामुळे तो चेंडू अडवायला देखील जात नाही. त्याला मध्ये डिक्लेअर झोन मध्ये जाऊ दे चेंडू. धावसंख्या धाव फल करते पाहू शकता 3. पुष्कर शिवांशी 11 संघ, कारण का 18 आपण चेंडूचा खेळ असणार म्हणजे 3 षटकांची मॅच आहे. 4 चेंडू नंतर 1 धाव आली आहे, म्हणजे अतुलचं 1 षटक असणार आहे, आपण करणचं 1 षटक असणार आहे. करण ठाकूर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला संतोषला आपण पाहू शकता. फटका चांगला यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये मिड विकेटला चेंडू वेगाने त्याला 1 धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. जयचा खूप चांगला थ्रो आलाय. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता यावेळेला 4 धावा. शिवांश आपण पुष्कर शिवांशी 11 संघ संघर्ष करतोय, तर धावा येत नाहीयेत. करण देखील चांगली गोलंदाजी करतो. स्ट्राईक केला तर ओमकारला आपण पाहू शकतो. ओमकार मोरे. हो चांगला चेंडू होता यावेळेला. पंचांकडे दात मागतायत बघा. नाही बरेचसे बॅटर असे आहेत की चेंडू जर निघून गेला, बॅटच्या संपर्कात आला नाही तर पंचांकडे पाहतात, पंचांना संभ्रमात पाडतात. डॉट चेंडूची समाप्ती. पुष्कर शिवांशी 11 संघ संघर्ष करतोय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, पण तो कुठेतरी निर्णय मला वाटतं योग्य ठरत नाहीये. कारण पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. पुन्हा एकदा आपण तर यावेळेला ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. विकेट जातो इथे. ओमकार बाद होता तर नवीन बॅटर येतोय यश पांचाळ येतोय. यश आणि संतोषी जोडी मैदानात. चला ओमकार जरा लवकर या. 4 धाव संख्येवरती अजून 1 गडी बाद होतोय. विकेट आणि टॉसला महत्व नाही अभि. आता चेंडू बाकेत फक्त आणि फक्त दुसऱ्या षटकात 1. जबरदस्त गोलंदाजी. चॅम्प्स आपण तर स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. हो चांगला चेंडू होता यावेळेला. बॅकफुट गेला, कट केला, 1 धाव कंप्लीट केले. डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड थ्रो. बघा जितू शेलारना वाटलं की कदाचित 1 धाव घेतील, त्यामुळे चेंडू सोडलाय. षटक संपलाय. अजून एक वाजवी षटक इथे संपतंय. करणने या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त 3. गोलंदाजी आवडते टाळ्या झाल्यात पाहिजे. खूप चांगली गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजांनी. आपण तर खूप चांगली गोलंदाजी केली. अचूकता, भेदकता, विविधता दाखवली या षटकामध्ये. पछता अंतिम षटक कोण घेऊन येते. चॅम्प स्पोर्ट्सच्या माध्यमातून. राहुल आलाय. राहुल आलाय.
राहुल आलाय आता गोलंदाजी मार्कवर. आता धावा झाल्या धावफलकात 5. या षटकात आता कमीत कमी इथून 10 ते 15 धावा करणं फार गरजेचं आहे. 20-22 झाले तर गोलंदाजी चांगले. आपण तर पुष्कर शिवांशी इलेव्हन संघाकडे देखील प्रथमेचं षटक फार महत्वाचं असणार आहे. दुर्गेशचं एक षटक असणार आहे, सूरजचं देखील. म्हणजे त्यासाठी तुम्हाला धावा कराव्या लागतील. सूरजने देखील आज चांगली गोलंदाजी केली. एक मिडन षटक देखील फेकलं आणि तो ठरला मगाच्या सामन्याचा मार द मॅच. लाईन पाहावी लागणार यावेळेला. प्रचंड वेगाने चेडू टाकला होता. पंच वाईटची खूण करतायत. नाही खेळाडू मला वाटतं पुष्करचे थोडेसे थांबले असतील. त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं असेल की वाईट का लवकर आला, पण नंतर लेट आला. पण योग्य निर्णय आलाय. 6 धावा दाखल करते. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला संतोष. यश 95 स्ट्राईकला. ओ फुल ढिलोचा चेंडू. वेगवान गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. काय गोलंदाजी केली जाते बघा. फुटवरचा अजिबात वापर होत नाही. राहुल चांगली गोलंदाजी करतोय. नाही मला वाटतं राहुल करणच्या बरोबर आले. करणने काहीतरी मगाशी कानपत्र दिलंय त्यांना येताना. चांगली गोलंदाजी. नाही कोणीतरी कुणाला ना मी तर म्हणेल क्रिकेट शिकवावं, त्याचा फायदा होतो. राहुल पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. अजून एक वेगवान चेंडू. काय गोलंदाजी केली जाते बघा. अप्रतिम गोलंदाजी. डॉट चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी. इथे बॅटर देखील बाद होते. सांघिक यश मिळाले. गुरु आलेत नवीन बॅटर. गुरु आणि यश ही जोडी. सुरेंद्र लोखंडे बसलाय विपक्ष संघाच्या बाजूला. म्हणजे तो सपोर्ट नाही करत. तो बघल सर किती संघ बाहेर जातात. नाही दिसतंय ना सुरेंद्र तुमच्या माध्यमातून. राहुल पुणे गोलंदाजी मार्कवर. ओ फटका चांगला पूलचा यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड कॅच. अजून एक यश मिळतंय. हर्षदने खूप चांगला झेल घेतलाय आपण. तर राहुलला यश मिळतंय. यश बाद होतोय. फटका चांगला होता यशचा. तीन चेंडू बाकी आहेत. राहुल काय गोलंदाजी करतो बघा या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. निखिलने षटकार मारला तर गोडांबे यांच्याकडून 1000 रुपये. आडनाव किती चांगलं आहे बघा ना. नावातच गोड आहे. नाही 1000 राहू दे. तुमच्याकडे सुरेंद्र लोखंडाकडून 2000 रुपये. राहुल. हो चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा खोदून काढला या वेळेला. कार्पेटच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली आहे. बऱ्याच वेळानंतर एक धाव मिळते. 7 धावा. पुष्कर शिवांची इलेव्हन संघ बॅटिंगचा निर्णय घेतला आणि तो अंगलट आलाय. आता चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण इथं 2 स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो. गुरु उंच पुरा खेळाडू. गुरु आता काय करतो पाहिजे. गुरुला आता सुरू व्हावं लागणार आहे. राहुल चांगली गोलंदाजी करतोय. हो चांगला चेंडू. यॉर्कलाईनचा चेंडू खोदून काढा पडतोय. यावेळेला खोदून काढायचं होतं. बॅटची आतले काढायला लागले. एक धाव कंप्लीट केले. इथे विकेट नाही. फेकी चूक येत नाहीये. इथे आपण धावा मिळतात तब्बल विचार केला तर 3 धावा. म्हणजे धावसंख्या धाव फलकावरती 10. अखेरकार दुहेरी अंक पार झालाय. अंतिम चेंडू. इथे चौकार षटकार आला तर मजा येईल. स्वस्तिक इलेव्हनचे कॅप्टन आणि SSC डोंबिवली संघाचे कॅप्टन टॉस साठी या. अंतिम चेंडू. चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू. नाही बॅटर घड्याळच्या काट्याप्रमाणे फिरले गर्र करून. लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते. नाही घड्याळचा काटा जेवढा फिरणार नाही ना फास्ट तेवढे बॅटर फास्ट फिरले. धावसंख्या धावफलकाती 11 आणि 12 धावांचं लक्ष असणारे चाम्पस्पोर्ट्स संघासमोर. चला चाम्पस्पोर्ट्स जरा लवकर या. सर्व खेळाडूंनी चेंडू चेक करा. राहुलने काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी. मला वाटतं करणने त्यांना भरपूर काही शिकवलं वाटतं येताना. नाही शिकवा. शिकणाऱ्याने शिकत जायचं आणि सांगणाऱ्याने सांगत राहायचं. चला स्वस्तिक इलेव्हन आणि SSC डोंबिवली संघाने टॉस साठी या.
नाही 10 झालेत, 11-12चं लक्ष आहे जितू. दोन्ही कॅप्टन आले, चला टॉस करा. तर पंकज चौधरी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करा. बरोबर आहे. नाही बरोबर आहे आशिष, तुमचं म्हणणं रास्त आहे आम्हाला. जेवढ्या मॅचेस लवकर होतील तेवढ्या आता आपण पहिले तर जास्त षटकांच्या मॅचेस खेळायला भेटतील, कारण 4:20 आले, सूर्य अस्ताला चाललाय. नाही अमल ठाकूर, तुम्हाला आम्हाला माहिती नाही, आपण छत्रपती ट्रॉफी मध्ये तुमचा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. काल बघा आपण पहिले तर किंग ट्रॉफी उचलली आशिष, आज एक संघ पुन्हा एकदा एक ट्रॉफी गावात घेऊन येईल. SSC आपण तर डोंबोली संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच जशी सुरू होईल त्यावेळी दुसऱ्या आमचे साथी समालोचक आपण पाहिले तर मनीष यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील सर, ज्येष्ठ समालोचक आपल्या डोंबिवली शहरातील. थँक्यू सो मच. परत मॅचच्या दिशेने जाऊयात. लक्ष किती आहे? लक्ष असणार आहे मापक लक्ष आहे 12 धावांचं, पण बघा सुपर 6 ची ही मॅच आहे. करण ठाकूर यांच्यासाठी पारितोषिक आलंय, प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आरव 11 यांच्याकडून. थँक्यू सो मच. पारितोषिक लागणार आहेत, वॉलेट खुलं होणार आहे, ATM कार्ड बाहेर निघणार आहेत, कारण स्पर्धा देखील तेवढीच प्रतिष्ठेची आहे. दुर्गेश येतात गोलंदाजी मार्कवरती, पण बघा एका इनिंगचा खेळ बाकी आहे, 3 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 12 धावफलकावरती आहे. मापक धावसंख्या नक्कीच वाटत असेल, पण कमबॅक होताना आपण देखील बघितलंय. 18 चेंडू 12 धावांची आवश्यकता. जितू शेलार स्ट्रायकिंग एंडला, पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये. यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना क्रॉस बॅटर स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील करतात. पंचांकडे अपील होते. चला पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये, विनंती असेल पंचांवरती दडपण टाकायचं नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम. येस पंच, डॉट बॉल आहे ना, ओके. निर्धाव चेंडूची सांगता होते.
चला थोडंसं स्पीडअप करा. मापक लक्ष आहे, पण मॅच इथून निर्णायक नक्कीच होणार आहे, कारण ही सुपर 6 ची लढत आहे. इथून सामना गमावणं कुठल्याही टीमला मान्य नाहीये. 12 धावा जरी गेल्या तरी आम्ही फाईट करणार आहे, असं प्रतिस्पर्धी संघ देखील म्हणतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू बघूयात. ध्रुवेश पक्ष जितू शेलार विकेटचा प्रयत्न केला होता, मिस टायमिंग आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, धावचीची शक्यता असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला पंच नॉट आउट आहेत. पहिल्या अटेम्प्ट वरती कलेक्ट केला होता, पण पहिल्या अटेम्प्ट वरती यशांना चेंडू लावणं गरजेचं होतं. पहिल्या अटेम्प्ट वरती यशांना चेंडू लावलेला नाहीये, दुसऱ्या अटेम्प्ट वरती लावला आणि तोपर्यंत करण पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये नक्की झाले होते. 2 चेंडू निर्धाव फेकले, 2 चेंडू गेलेत निर्धाव. मॅच मध्ये हाच तो शिरकाव आहे का, हाच तो कमबॅक आहे का? कारण मॅच बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. मॅच बॅलन्स अजूनही नाही म्हणू शकत आपण, पण तरी देखील दुर्वेशनी थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलंय. पण एखादी षटकार, एखादी चौकार आणि मॅच ला कलाटणी मिळू शकते. बघूयात काय घडतंय. तिसरा चेंडू यावेळी कट करण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू अगदी आपण बघितलं तर धन 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 करत निघून गेलाय. सीमेच्या पलीकडे आलाय चौकार. 4 धावा जितू शेलार यांच्या खात्यामध्ये, 4 धावा चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा या संघाच्या खात्यामध्ये. डीजे डीजे 8 धावांची आवश्यकता. चौथा चेंडू यावेळी स्विच हिट केलाय. वाह वाह वाह, काय फटका एक्झिक्यूट केलाय. जितू शेलार यांच्या बॅट मधून एक ब्रँडेड रिव्हर्स षटकार बघायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. जिंकण्यासाठी, टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा संघाला देखील 2 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्वस्तिक विपक्ष SSCC डोंबिवली, ही देखील बिग फाईट. पुढील चेंडू यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, वाईट बॉल असणार आहे. स्कोर झालेत लेवल, स्कोर्स इक्वल झालेत. 11 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. धन्यवाद सुलतान सहकार्याबद्दल. पुढे सरसवले, विकेटचा प्रयत्न केला, कॉट बिहाइंड द विकेट. जितू शेलार यांची खेळी संपुष्टात आली आहे. एक गाडी बाद झालाय. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. येस, आणि चेतन चौधरी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एका धावेची आवश्यकता. बॅटिंगसाठी कन्ना आल्यात. यावेळी चांगला फटका येतोय. मॅच फिनिश आणि टॉप 3 मध्ये चौकार आणि डंका वाजवत चॅम्प स्पोर्ट खंबलपाडाने घेतली एंट्री. त्यानंतर अजून एक चांगली मॅच. कोण आहे मॅन ऑफ द मॅच? या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत चला
मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आहे ज्या खेळाडूंनी आपल्या गोलंदाजीनी अनेक सामने जिंकवले, त्यातील हा एक सामना असणार आहे. या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच आहे अतुल पाटील. एकदा जोरदार